वजन तर खूप जास्त वाढलेलं आहे, कमी पण करायचंय, पण खूप वेळेस असा प्रश्न पडतो ना, काय सोडायचं, काय खायचं आणि काय खाऊ नये आपण, आणि कोणत्या भाज्या आहेत ना आपण की त्या आपल्याला खायला पण भेटतील आणि त्याच्याने वजन पण कमी होईल। तर हो, आज मी अशी छान तुम्हाला एकाच भाजीची रेसिपी शेअर करणार आहे। एकच आपला पदार्थ आहे, एकच भाजी आहे आणि ह्या भाजीच्या आपण वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करू शकतो। मी तुम्हाला जे पण काय दाखवणार आहे, ज्या पण गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ना, ते सगळं एका भाजीमध्ये इतके सारे विटॅमिन सगळं काही तुम्हाला भेटणार आहे एका भाजीमध्ये। तुम्ही आश्चर्य कराल ऐकून की ह्या भाजीमध्ये इतके सगळे घटक आहेत। तर हो, नक्कीच आपल्याला वजन कमी करतोय ना आपण, तर खूप जास्त फायदा करणार आहे आपल्याला एकच भाजी। ही आपल्याला कधी खायची, काय खायची, कशी, सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे आणि शॉर्टकटमध्ये भाजीची रेसिपी पण शेअर करणार आहे। आणि तुमचं वजन जर खूप जास्त वाढलेलं आहे, कमी होत नाहीये, सगळं काही ट्राय करून बघितलेलं आहे, तर तुम्ही ऑनलाईन योगा क्लास पण करू शकता। ते स्क्रीनवरती तुम्हाला कुठेतरी एक नंबर दिसत असेल, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि माझ्याशी संपर्क करा। मी तुम्हाला छान असं एका महिन्याचा डाएट पण देणार, वर्कआउट, एक्सरसाइज, डाएट, मेडिटेशन, सगळं काही एका महिन्याच्या डाएटमध्ये सगळं भेटणार आहे। तर तुम्ही कॉल करू शकता। खरंच तुम्हाला आज आवश्यकता आहे ना वजन कमी करण्यासाठी, तर नक्कीच कॉल करा। तर काय करायचंय आपल्याला, आता किचनमध्ये जायचंय आणि छान अशी एक भाजी बनवायची। ही भाजी कधी खायची, कोणत्या टायमाला खायची, याच भाजीचा डाएट म्हटलं तरी काहीच हरकत नाही। एकाच भाजीचा मी तुम्हाला डाएट दाखवणार आहे। हा डाएट आपण जर फॉलो केलेला आहे ना, तर 100% आपलं वजन आहे ना असं कमी होणार आहे की आपल्याला स्वतःलाच वाटेल की हा, माझं खरंच आज वजन कमी झालंय, फक्त मी ही भाजी ट्राय केली, दुसरं काहीच नाही केलं, असं वाटेल आपल्याला। खरंच इतकं छान ही भाजी आहे। आणि किती कमी होऊ शकतं, मेन सगळ्यांना येतं की किती कमी होऊ शकतं आमचं या भाजीने वजन। तर एका महिन्यामध्ये तुमचं 5 ते 7 किलो पर्यंत पण वजन कमी होऊ शकतं। आता तुमची बॉडी कशी आहे त्या हिशोबावरती आहे। तुम्ही नुसती भाजी खाऊनच राहता की दुसऱ्या पण ऍक्टिव्हिटी करताय, मीन्स तुम्ही एक्सरसाइज करताय, काय रनिंग वॉकिंग करताय, अजून काही गरम पाण्याची हॅबिट वगैरे आहे तुम्हाला, त्याच्यावरती आहे। फक्त एक भाजीच खाऊन आपलं वजन किती कमी होऊ शकतं, तर 2-3 किलो होऊ शकतं। आता या भाजीसोबत काय खायचंय तर तुम्हाला मी सगळं व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तर जरा व्हिडिओला लाईक करून घ्या आणि छान असा व्हिडिओ होणार आहे, तर लास्टपर्यंत बघा। किचनमध्ये जाऊया आणि तिकडे सगळे रेसिपी तुम्हाला सांगणार आहे। पूर्ण भाजीचं तुम्हाला काय काय, कोणते कोणते घटक, त्याच्यामध्ये काय काय भेटणार आहे, ते सगळं किचनमध्ये जाऊनच आपण बघूया आणि तिथेच बघूया। चला। तर प्रश्न पडला असेल, एवढी कोणती भाजी आहे आणि कोणती आपली एवढी म्हणजे आपलं वजन कमी करण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे। तर ही बघा, इथे समोर दिसतंय ना आपल्याला, ही आहे दुधी भोपळा। तर दुधी भोपळ्याच्या भाजीने मी जसं पहिले सांगितलं, वजन कमी करण्यासाठी तर मदत होतेच, पण याच्यामध्ये इतके सगळे घटक आहेत ना फक्त एका भाजीमध्ये, आणि ती आपल्याला रोज भेटणार आहेत। ते रोज कसे भेटणार आहेत, तर आपण ना, आज मी तुम्हाला फक्त भाजीची रेसिपी दाखवते। वेगवेगळ्या पद्धतीच्या ह्याच्या खूप साऱ्या आपण रेसिपी बनवू शकतो। याचा आपण ज्यूस बनवू शकतो, याचं आपण स्मूदी बनवू शकतो, सूप बनवू शकतो, भाजी बनवू शकतो, अजून वेगवेगळ्या पद्धतीने आपण याचं सलाड पण बनवू शकतो। जर आपल्याला आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण दुधी भोपळ्याचं जर सेवन केलेलं आहे, घेतलेली रोजच्या जेवणामध्ये, तर इतकं आपलं फास्ट वजन कमी होतं ना, खूप जास्त। दुधी भोपळ्याची भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदा करते। दुधी भोपळ्याच्या नियमित सेवनामुळे ना वजन पण कमी होण्यासाठी मदत होतेच, पण याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल नियंत्रणात पण राहण्यासाठी आपल्याला मदत होते। तसंच दुधीमध्ये ना विटॅमिन सी, विटॅमिन बी, विटॅमिन ए, विटॅमिन के असे सगळे घटक आपल्याला आपल्या शरीराला आवश्यक विटॅमिन असतात ना, ते सगळे आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या दुधीच्या भाजीमध्ये आपल्याला भेटतात। तसंच याच्यामध्ये ना प्लॅटिन, आयरन, मॅग्नेशिया, पोटॅशियम ही पोषक तत्व असल्याने त्याचा शरीराला खूप जास्त फायदा होतो। आणि या दुधीमध्ये ना खरं म्हणजे खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात। याच्यामध्ये फायबर तर खूप जास्त आहे, पण याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण पण खूप जास्त आहे, आणि त्याच्याचमुळे आपल्याला याच्यामध्ये कॅलरीज पण खूप कमी भेटतात। आणि याच्यामुळे आपलं म्हणजे आपण जर वजन कमी केलेलं आहे आणि ते नियंत्रणात, म्हणजे ते आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचंय, त्याच्यासाठी पण दुधी खूप जास्त फायदा करते। आणि
खूप जास्त वेट आहे आपलं, आपल्याला खाण्यावरती पण कंट्रोल होत नाहीये. तर जसं मी पहिलं सांगितलं त्याच्यासाठी देखील ही दुधी भोपळ्याची भाजी खूप उत्तम आहे आणि खूप जास्त आपलं लवकरात लवकर वजन कमी होण्यासाठी आपल्याला ही भाजी, एकच भाजी आपल्याला मदत करते. आपण दुधीची भाजीच नाही करायची तर वेगवेगळ्या पद्धतीच्या आपण याच्या रेसिपी ट्राय करू शकतो. मी लवकरच याच्या वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला पहिले आपण काय करूया, आता पहिले रेसिपीला सुरुवात करूया. एवढे सगळे घटक आहेत तर भाजी पण आपल्याला बनवायची आणि माझी खरंच सांगते तुम्हाला, अगदी खरंच सांगते की माझी खूप फेवरेट आहे ही भाजी दुधी भोपळा. आणि मी ना जर आता बनवलेली आहे तर मी चपाती कमी आणि भाजी जास्त खाते. खूप जास्त मला आवडते आणि आवडीने मी खाते. तर तुमच्यासोबत पण नक्की शेअर करते. चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. पहिले दादा हिला सालं वगैरे काढून याची धुवून घेते मी मस्त आणि याची बारीक पीस करून घेते, म्हणजे याची कापून घेते. कढई आता गॅसवरती ठेवलेली आहे आणि थोडी जळाली त्या दिवशी माझ्याकडनं भाजी करताना, तर ते इग्नोर करा प्लीज. तर इथे आता तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये पहिले मी घालत आहे हिंग. हिंग घालायचंय कारण की आपण याच्यामध्ये एक डाळ घालतोय ना, तर ती डाळ पचायला आपल्याला जरा कठीण जाते, म्हणून हिंग घातलं की बरं पडतं. आणि इथे घालायची थोडीशी आपल्याला राई जिरं. त्याच्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे मी 2-4 अशा कट करून बारीक, त्या घालायच्या. कांदा घालायचा एक बारीक कट करून. 4 अशा लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि त्या अशा बारीक कट करून घातलेल्या. आता हे सगळं फ्राय करून घ्यायचं. आता कढीपत्ता घालूया. आता तुम्ही म्हणाल भाजी खूप सोपी आहे, ही तर आम्ही पण बनवतो, पण भाजी किती सोपी आहे, रेसिपी किती सोपी आहे, त्याच्यापेक्षा याचे फायदे किती आहेत ना ते आपल्याला बघायचे. आणि आपल्याला हे वजन कमी करताना खास करून ही भाजी आपल्याला खायची आहे, आठवणीने आवर्जून. आणि आपल्यासाठी स्पेशल का हो, पण आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे बनवायचे पदार्थ आणि खायचेच आहेत. आता हे चांगल्यापैकी असं फ्राय करून घ्यायचं. हे झाल्याच्या नंतर एक ते छोटंसं टमाटर घेतलेलं आहे मी, छोटूसा टमाटर. आता हे मिक्स करून घेते. थोडीशी हळद घालायची. आता तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. मिरची पावडर पण घ्यायची असेल तर चालेल, नाहीतर तुम्ही फक्त हिरव्या मिरचीचा वापर पण करू शकता. इथे पण आमच्या घरी जरा तिखट लागतं आणि सगळेच जण आवडीने खातात ही भाजी, आणि खास करून मी तर जास्त आवडीने खाते, म्हणून मी ते 1 चम्मच असं मिरची पावडर पण घालत आहे. तर इथे ना चण्याची डाळ अर्धा 1 तास आपण भिजत घालू शकतो. जर आपल्याला घाई आहे तर आपण 10 मिनिटासाठी गरम पाण्यामध्ये पण भिजून घालू शकतो, की जेणेकरून ती पटकन शिजेल त्या पद्धतीने. आता हे डाळ घातल्याच्या नंतर ते चवीपुरतं इथे मीठ घालून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं ही डाळ येणं अजून आपल्याला शिजवून द्यायची आहे. 5 मिनिटं पण नाही, 2 ते 3 मिनिटं अशी चांगली फ्राय होऊन द्यायची. त्याच्यानंतर आपण जी दुधी मी कापून वगैरे घेतलेली ना ती याच्यावरती घालणार आहे. तर पहिले आपण आता हिला थोडंसं फ्राय करून घेऊया 2-3 मिनिटं. झाकण ठेवायचं याच्यावरती. आता डाळ चांगली म्हणजे नरम झालेली आहे. आता मी याच्यामध्ये ना दुधी पण घालून दिलेली आणि मिक्स करून घेतली. आता याला 5 मिनिटं मस्त शिजून द्यायची. आता मी ही भाजी आहे ना सुकी बनवते. तुम्हाला जर रस्स्यावाली पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी पण घालू शकता तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला कशी आवडते, आवडत नसेल तरी पण खायचीच आहे. तर आता हिला आपण शिजून घेऊया 5 मिनिटासाठी. भाजी आपली रेडी आहे आणि किती घेतलेली आहे तर इथे मी 1 वाटी भाजी घेतलेली आहे. आता आपण दुपारचं जेवण करतोय, तर दुपारच्या जेवणासोबत म्हणजेच या भाजीसोबत आपलं आहार कसा असला पाहिजे, आपलं जेवणाची प्लेट कशी असली पाहिजे. तर इथे मी 1 ग्लास छास घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मला आवडतं म्हणून मी इथे कच्चं जिरं ताकामध्ये छासमध्ये मिक्स करून पिते. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही काय करायचं आहे, तर तुम्ही जिऱ्याची पावडर पण तुम्ही इथे घालू शकता. काळं मीठ पण इथे याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. पण दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला असं जेवण करतोय, आपण वेट लॉस करतोय, तर छास आठवणीने आपल्याला घ्यायचं आहे, डेली घ्यायचं आहे. याच्याने देखील आपलं वजन कमी होण्यासाठी आपल्याला मदत भेटते. आता इथे 1 चपाती घेतलेली आहे मी आणि जेवढं पण आपल्या घरात फ्रीजमध्ये जेवढं पण सलाड आहे तेवढं इथे घ्यायचं आहे. आज माझ्याकडे एवढंच आहे. इथे तुम्ही काकडी, गाजर, पत्तागोबी हे सगळं घ्यायचं आहे आणि पहिले आपल्याला हे सलाड संपवायचं, नंतर आपल्याला आरामात जेवण करायचं आहे. छास आपल्याला त्याच्यासोबत थोडं थोडं पाण्यासारखं, आपण जसं पाण्याचा घोट घेतो ना तसं आपल्याला छास
म्हणजेच ताक आपल्याला प्यायचं आहे आणि सलाड खाल्लेला आहे, त्याच्यानंतर जेवण करायचं आहे. आणि आपल्याला पाणी कधी घ्यायचं आहे आता एवढं खाल्ल्याच्या नंतर, तर पाणी कमीत कमी आपल्याला 15 मिनिटाच्या नंतरच आपल्याला हे खाल्लेलं आहे एवढं जेवण दुपारी, तर 15 मिनिटाच्या नंतरच पाणी प्यायचं आहे. असं पण आपण छास घेतो तर आपल्याला पाण्याची जास्त आवश्यकता वाटणार नाही, म्हणून आपल्याला छास पण रोजच्या आहारामध्ये जेवणामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. आता येतो प्रश्न की संध्याकाळी जर आपल्याला जेवण करायचं असेल तर इतकंच घ्यायचं का? तर नाही, फक्त तुम्ही संध्याकाळी एवढी भाजी पण घेतली तरी खूप जास्त आहे. आता इथे सलाडामध्ये गाजर नाहीये, तर तुम्ही त्याच्यासोबत एक गाजर घेऊ शकता आणि एवढी भाजी घेऊ शकता. सकाळचं एवढं जेवण असेल आणि संध्याकाळचं सांगितलं तेवढं, एवढी एक वाटी भाजी आणि 1 किंवा 1.5-2 असे छोटे असले तर 2 गाजर, एवढं जरी घेतलं तर आपलं खूप फास्ट वजन कमी होणार आहे. आता तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसतोय, तो देखील नोट करून घ्या, कारण की तुम्हाला खरोखरच वजन कमी करायचंय, जास्त वेट आहे तुमचं, तर तुम्ही योगा क्लास पण जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये देखील असाच पौष्टिक आहार पण तुम्हाला डाएट प्लॅन भेटणार आहे, वर्कआउट, एक्सरसाइज सगळं काही जे पहिलं सांगितलं तसं. तर हा व्हिडिओ कसा वाटला? फायद्याचा होता. साधी सिंपल भाजी, पण ह्या भाजीचे महत्त्व इतके चांगले आहेत ना वजन कमी करण्यासाठी, बाकीच्या गोष्टींमध्ये देखील. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.